सबस्क्राईब करा श्री संत देवईमाय या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय बेस कमी कर, बेस कमी कर. हरे जय राम कृष्ण हरे झाले हो साजनी साजनी तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल बरवा झाले हो साधने सुख झाले हो साधने ओ हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल बरवा हनुड विठ्ठली आवडी हनुड विठ्ठली आवडी विठ्ठल
सर्व सुखाचे आगर हे बापर कुमा देवीवर तो विठ्ठल विठ्ठल हरी बापर कुमादेवर बापर कुमादेवर अकल्प आयुष भावे तया अकल्प आयुष भावे तया कल्प आयुष अया माझी आस कळा हरीचा दास हरीचा दास माझी आस कळा हरीचा दास हरीचा दास हरीचा दासा हरीचा दासा हरीचा हरीच्या दासा हरे कल्पनेची बाधा नो कवनी कल्पनेची बाधा नहु कवने काळी कल्पनेची बाधा नो कवनी हरी कल्पनेची बाधा हे संत मंडळी सुखी असो सुखी हे संत मंडळी सुखी असो सुखी असो हरी संत
विष्णुदासा भाविकाची माझ्या विष्णुदासा भाविकाची अरे कल्पनेचे बाधा नवो कवने काळी म्हणाली कल्पनेचे बाधा नवो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी सुखी असो सुखी असो नामा मने तया असावे कल्याण नामा मने तया असावे कल्याण हरे जामुखी निदान पांडुरंग जामुखी निदान पांडुरंग कल्पनेचे हरिभक्तीपरायण राजेभाऊ लिंगायत नावलगावकर सातकरतील हरिभक्तीपरायण किरण महाराज हेलो
हरी अकल्प आयुष्य हवेत या पोळा अकल्प आयुष्य या पोळा अकल्प आयुष्य हवेत या पोळा अकल्प आयो हवेत या पोळा अकल्प आयुष्य हवेत या पोळा कुळा अकल्प आयुष्य हवेत या पोळा अकल्प आयुष्य भाविक या कुळा अकल्प आयुष्य भाविक या कुळा माझिया सकळा हरीच्या दासा हे माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणता कल्पनेची बाधा न हो कोणता हरिजा दासा माझिया सकला हरिजा दासा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा हे संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी ही संत मंडळी बेस कमी करा ही संत संत मंडळी हे संत मंडळी ही संत मंडळी सुखी असो सुखी असो सुखी असो
ही संत मंडळी सुखी सुखी ही संत
हे संत मंडळी सुखी असो. हे संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बागन कल्पनेची हॅलो विठ्ठल 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 अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवने काळी हे संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला पंढरीनाथ भगवान
आद्यत्रय जननी देवांचे रामरायाच्या सेवका शरणालू म्हणे तुका तया माझे दंडवत कपे कुळी हनुमंत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ग्रामदैवत मारुतीरायच्या पवित्र पावन दरबारामध्ये मौजे नाव्हा या पुण्यभूमीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्रीमान माननीय भोजाजी रावसाहेब गयाळ यांच्या वयाला 81 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा त्यांचे दोन्ही सुपुत्र श्रीमान मारुती भोजाजी गयाळ, श्रीमान राम भोजाजी गयाळ, संपूर्ण गयाळ परिवार, त्यांचे आप्तेष्ट नातलग मंडळी, स्वकीय मंडळी, त्यांच्या परिवारातल्या सुना, नातू, संपूर्ण गयाळ परिवार आपल्या वडिलाच्या प्रती आदर भाव, श्रद्धा, साधू संतांच्या आशीर्वादाने 81 वर्ष वयाचे पूर्ण करून 82व्या वर्षात पदार्पण करून आपल्या वडिलाचं जीवन पुढे भावी आयुष्य असं सुख समृद्धी ऐश्वर्याचं साधू संतांच्या सेवेत जावं याच्याकरता पुढील आयुष्यात अनिष्ट येऊ नये म्हणून इष्टदेवाकडे प्रार्थना करण्याकरता हा कार्यक्रम आहे. ज्ञानदान अन्नदानाच्या रूपामध्ये अगदी सुंदर आज कार्यक्रमाचं नियोजन केलं. हरिभक्तपरायण परमपूजनीय वंदनीय आपल्या भागाचं वैभव आणि आपल्या गावचे भूमिपुत्र मोतीराम महाराजाच्या परंपरेतले ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आचरणशील शास्त्र संपन्न जीवन जगणारे हरिभक्तपरायण माणिक महाराज शास्त्री नार्वेकर देवोपंच्या मार्गदर्शनाने आज या गयाळ परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. त्या अभिष्ट चिंतन किंवा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त घडवून आलेली सेवा, श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा, गुरुवर्य मारुती महाराजांची सेवा, वैकुंठवासी आमचे आजोबा श्रीराम महाराज आरबोजवाडीकर बाबा यांचीही कीर्तनाची सेवा गयाळ परिवाराच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झाली. सेवेकरता निवडलेला भंग महान वैष्णव श्रीमंत साधू देवाचे लाडके लढीवाळ भक्त पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराजांचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग असून महाराज आजच्या अभंगात हरिभक्ताच्या, हरिदासाच्या, वैष्णवाच्या, वारकऱ्याच्या, नामधारकाच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं आयुष्याची मागणी भगवान पंढरीनाथाकडे करतात. विठ्ठला विठ्ठला साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. या परिसराने फार मोठे मोठे रत्न या आपल्या मराठवाड्याला दिले. परभणी जिल्ह्यात अनेक साधू होऊन गेले. ज्ञानोबारायाचा प्रति अवतार म्हणून ज्यांना मानले जाते, परमपूज्य वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरासारखे महात्मे या भूमीने दिले. श्री गुरु मोतीराम महाराजासारखे महात्मे या भूमीने दिले. गुरुवर्य मारुती महाराजासारखे महात्मे, नामदेवरायाच्या समकालीन, ज्ञानोबारायाच्या समकालीन ज्यांचं जीवन, संत जनाबाई महाराज या आपल्या गंगाखेड या परिसरात या भूमीनं अनेक साधू संत दिले. संत भूमी म्हणून आपल्या परभणी जिल्ह्याला ओळखल्या जाते. या भूमीत अनेक साधू सत्पुरुष होऊन गेले. त्यातले त्यात नाहवा गाव हे महाराजांच्या आवडीचं गाव. मोठे महाराज शास्त्री महाराजांना सांगितलं 7 दिवस गावाला राहत होते. सप्त्यात महाराज
महाराजाचा एक नेम मिळणं मुश्किल होतं, पण महाराज 7 दिवस राहतो. त्यांच्यानंतर आमचे मोठे माऊली 7 दिवस 7 कीर्तन या गावात केले. आमचे आजोबा वैकुंठवासी श्रीराम महाराज 5-7 दिवस या भूमीला राहायचे. म्हणजे अनेक साधूचा सहवास लाभलेली ही भूमी आहे. आणि मग या साधू संतांची सेवा करणं, वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणं, आपल्या स्वकष्टातून मिळालेल्या धनाचं अर्जन संप्रदायाकरता, दान धर्म करता, अन्नदाना करता घालणं, साधू संतांची सेवा करणं, आळंदी पंढरीची वारी करणं, असे एकंदरीत पुण्याचे धार्मिक कार्य ज्यांच्या जीवनात घडले ते रावसाहेबजी गयाळ. त्यांचे वडील रावसाहेबजी गयाळ, त्यांनी पंढरीची वारी, शास्त्री महाराजांना सांगितलं, मला जवळ काही नसलं तरी बी चला वारीला म्हणलं की निघायचं. वारीवर निष्ठा, साधू संतांची सेवा करणं, अन्नदान आपल्यावर होईल तेवढं करणं, असे वैकुंठवासी रावसाहेबजी गयाळ. आणि त्यांचीच पुण्याई त्यांचे सुपुत्र श्रीमान भोजाजी रावसाहेबजी गयाळ यांनी सुद्धा आयुष्यभर धार्मिक कार्य, अन्नदान, संप्रदायाची सेवा, वारकरी जीवन, आपल्या मुलाला योग्य दिशा देणं, आपल्या परिवारातून होईल तेवढं संप्रदायाची एकनिष्ठ सेवा करणं आणि साधू संतांच्या आशीर्वादानेच आतापर्यंत 81 वर्षे वय त्यांचं सुखी समाधानामध्ये गेलं. आता उर्वरित जे काळ आहे त्या उर्वरित काळामध्ये अनिष्ट घडू नये. अभिष्ट शब्दाचा अर्थ काय? इथून पुढच्या काळात अनिष्ट घडू नये. अनिष्ट निवृत्ती करता इष्ट परमात्माकडे केलेली प्रार्थना, त्याचं नाव अभिष्ट चिंतन. आता त्यांच्या पुढील भावी आयुष्याकरता आपण सगळेजण मिळून मारुतीरायाकडे, मोतीराम महाराजाकडे, मोठ्या महाराजाकडे प्रार्थना करूया. सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा 81 वर्षात श्रीमान भोजाजीराव यांचा संपन्न होते. असाच शताब्दीचा सोहळा आपल्या हाताने त्याचा घडावं आणि 100 वर्षापर्यंतचं आयुष्य निरोगी आणि साधू संतांच्या सेवेकरता भगवान परमात्म्याने त्यांना द्यावं, अशी मोतीराम महाराजांनी प्रार्थना. एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आदर्श इतर परिवाराने, इतर कुटुंबाने घेतला पाहिजे. सध्याचा काळ फार धावपळीचा काळ आहे. सध्या महाराज कोणीच कुणाला मानायला तयार नाही. आज वृद्धाश्रमासारखे आश्रम मराठवाड्यात, महाराष्ट्रात घडतात. अनेक म्हातारी वृद्ध आश्रमात आहेत. अशाही काळात आपल्या वडिलाच्या प्रती इतकं प्रेम की त्यांच्या समोर थोडंसं अवघड वाटू देऊ नका. एक शब्द बोलतो, वडील वारल्यानंतर 10वा सुद्धा न करणारी पिढी आता सध्या आहे. खंदेकरी उत्तर नाही बापाचे. असे कार्यक्रम करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? ही आदर्श समाजाचा, या कुटुंबाचा समाजाने आदर्श घेतला पाहिजे. बापाला बाप न म्हणणारी पिढी आता सध्याच्या काळात. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, माँ बाप को 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 कोई नहीं माने। अरे औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं, ज्या बापानं खांद्यावर खेळवलं, आयुष्यभर लेकरानं कुणाच्या पुढे हात पसरू नये म्हणून रात्रंदिवस कबाड कष्ट करून लेकराचं हितचिंतन केलं, अशा वडिलाचे उपकार आहेत आपल्यावर. मग त्याच्या उपकारातून उतराय कसं व्हावं? अशा कार्यक्रमातून, असे कार्यक्रम त्याच्या डोळ्यात एकत करणं, त्याला समाधान प्राप्त होते, त्याचा आशीर्वाद मिळतो. महाराज आमच्या अहमदपूरला एक वृद्धाश्रम आहे. मी सहज भेटा गेलो शास्त्री, क्लास 1 अधिकाऱ्याची मायबाप. मी गेल्यावर म्हणलं तब्येत कशी आहे वा,
काही द्यायचं घ्यायचं कमी जास्त आम्हाला सांगायचं महाराज सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आम्हाला मुलगा आम्हाला दर महिन्याला तिला 5,000 आणि मला 5,000 खात्यावर टाकते म्हणजे पैशाला कमी नाही म्हणजे आम्हाला मी म्हणजे तुमची इच्छा काय इच्छा काहीच नाही 8 वर्ष झालं मुलाने इथं आश्रमात आणून टाकले आता आमची एकच इच्छा आहे आमचे डोळे झाकण्याच्या अगोदर येऊन पोरानं तोंड दाखवा बाकी काही इच्छा नाही किती शोकांतिक अशा परिवाराचा आदर्श समाजाने घेऊन आई वडिलांची सेवा केली तरी ह्या कार्यक्रमाचं सार्थक झालं सत्य घडलेली घटना आहे गरिबी परिस्थिती रोजी रोजगार करणारे मायबाप लेकराला अहमदपूरला शिकायचं 10वी पर्यंत शिक्षण अहमदपूरला झालं 12वीचं शिक्षण लातूरला गेलं 12वी पुढचं जे कोर्स होता पुण्याला ठेवलं परिस्थिती नव्हती पण रोज रोजी रोजगार करून नोकऱ्या धरून पोराला शिकविलं मोठ्या जॉबवर लागलं पोरग मुंबईला 2 वर्ष झालं पोराचा फोनच नाही बापानं सांगितलं पोराचा फोनही नाही गेला आपण जाऊन भेटून यावं बाप गेला भेटायला पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर पोरानं बघितलं साहेबांना मधून ऑफिसमधून आपले वडील आले त्या बापानं सांगितलं सेवकाला सुनील नावाचा एक मुलगा इथं राहते म्हणजे ते माझा मुलगा आहे ते आमचे साहेब आहेत म्हणजे त्याला निरोप पाठवा तुमचे वडील भेटाय आलेत म्हणून सेवक गेला भेट चपरास साहेब तुमचे वडील आलेत म्हणून फाटक्या कपड्याचा तुटका जोडा पायात असणारा फाटका पटका घातलेला बाप त्या साहेबाला बाप म्हणायची लाज वाटली साहेबांना म्हणलं असला कुठं आमचा बाप असते का म्हणलं आमचा बाप श्रीमंत मग आमच्या बापाला मला सांभाळा वेळ नव्हता म्हणून नौकरनं ठेवलेला गडी आहे म्हणलं आमचा चपराशी बाहेर आलं जा साहेब घरी नाहीत म्हणून सांग ऑफिसमध्ये नाहीत म्हणून सांग चपराशी बाहेर आलं मामा मोठे लोक झाले म्हणजे काही बी नाती जोडतो का म्हणा ते तुमचा मुलगा नाही म्हणा ते तुम्हाला बाप नाही म्हणाले म्हातारं होतं खैस म्हातारं म्हणलं त्याचा बाप नाही त्याच्या माईचा नवरा आहे म्हणलं काय तुमच्या ध्यानात याले का अरे सख्या जन्म दिलेल्या बापाला बाप न म्हणणारी पिढी या समाजात आता आहे आणि 81 वर्ष वडिलाला झालं म्हणून कार्य करणारा हे गयाळ परिवार आहे या परिवाराचा आदर्श घेतला पाहिजे आज किती सप्ते किती कीर्तन किती अन्नदान रोज रामायण रोज भजन कीर्तन भरपूर वाढले तर गावाकडे 2-4 म्हाताऱ्या डोळ्यातून पाणी आहेत महाराज 4 पोरं असून कळशीनं पाण्यावर लागले हे कार्यक्रम करायचे कशा करता त्या परिवाराला आदर्श देण्याकरता आज या दोन्ही मुलाचं कौतुक करावं तेवढं कमी आपल्या वडिलाच्या प्रती किती सुंदर कार्य आज कार्यक्रम आयोजित केलाय आणि या कार्यामध्ये सहभागी होण्याकरता मग राजकीय क्षेत्रातली मंडळी सामाजिक क्षेत्रातली मंडळी वारकरी संप्रदायातली मंडळी भजनी मंडळी कलाकार मंडळी बहुसंख्य श्रोते मंडळी गावातील मंडळी पाहुणे मंडळी सर्व जमा झाले सर्वजण मिळून माननीय भोजाजीराव साहेबजी गयाळ यांच्या भावी आयुष्याकरता भगवान मारुतीरायाकडे आविष्ट प्रार्थना करूया आता आपण त्यांना आशीर्वाद द्यावं एवढं मोठं आपलं तोंड नाही त्याच्या वयानं आमचं वय बी कमी आहे त्यांना आशीर्वाद काय द्यावं आणि त्याच्या वयानं आमची सेवा बी कमी आहे आपण त्याला आशीर्वाद देऊ शकत नाही मग कोणातरी साधू संतांच्या शब्दाचा आधार घेतला पाहिजे म्हणून नामदेवरायाच्या शब्दाचा आधार आहे अकल्पायुष वावे Yeah.
महासेठ दिंडीचे मालक उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद. नामदेवराय आजच्या अभंगात 4 मागण्या करतात. पहिल्या चरणात आयुष्याची मागणी केली, दुसऱ्या चरणात सुखाची मागणी केली, तिसऱ्या चरणात निरअहंकारी जीवन, निराभिमानी जीवन, आनंदात जाण्याची मागणी केली आणि शेवटच्या चरणात कल्याणाची मागणी केली. 4ही चरण लक्ष देऊन बघा. अकल्प आयुष्य व्हावे तया ही आयुष्याची मागणी आहे. दुसऱ्या चरणात सांगितले ही संत मंडळी सुखी असो, सुखी जीवनाची मागणी मागितली. अहंकाराचा वारा ही तिसऱ्या चरणातली मागणी आणि चौथ्या चरणात नामा मने तया असावे कल्याण, कल्याणाची मागणी केली. नामद्वारे भगवान परमात्म्याकडे संत कुळा करता, हरिदासाच्या कुळा करता मागणी मागतात. लक्ष देऊन ऐका. संत जीवन मागण्याच्या विरोधातलं जीवन आहे. संत मागत नाहीत, आज का मागायले? मागतो तो जीव, काहीच मागत नाहीत ते संत, आणि न मागणाऱ्याला सतत मागा म्हणून माग लागतो तो देव. लक्ष देऊन ऐका. काहीच मागत नाही ते संत, काहीतरी मागितल्याशी राहत नाही, त्याचं नाव जीव. मागत आहे त्याला देत नाही, जे मागत नाही त्याच्या माग लागल्याशी राहत नाही, त्याचं नाव देव. जीवाचा स्वभाव आहे काहीतरी मागणं, सतत मागणं. उठलं की देवाकडे जायचं. उठत की येते द्वारी अवघे हरी दे दे म्हणते, उठलं की द्या, किती देऊ द्या, और एक माप म्हणते, येऊ द्याच म्हणणार. कधीच पूर्ण होत नाही, कधीच समाधानी जीवन नाही, त्याचं नाव जीव. 10 रुपये दिले 11 द्या म्हण, 50 दिले 51 द्या म्हण, 100 दिले येऊ द्याच. कधीच नग म्हणणार, नग शब्द त्याच्या डोक्यात नाहीत, किती बी येऊ द्याच. आमचे आजोबा गोष्ट सांगायचे. उन्हाळ्यात लग्न झालं, वैशाख महिन्यात आंबे उतरले. पोरीच्या बापाला वाटलं पोरगी असते तर 4 आंबे खाली असते, डालभर आंबे पोरीच्या घराला वाट लावली. पुन्हा बापानं पोरगी भूषणानं सांगायला 4 बाया, न म्हणता न मागता बापानं माया आंब्याची डाळ दिली, न म्हणता न मागता माया बापानं आंब्याची डाळ दिली. नवरा आला घरला, 4 आंबे खा, न मागता माया बापानं आंब्याची डाळ दिली. नवऱ्यानं बरं झालं म्हणा, डाळ दिली डाळ दिली. भूषण सांगालेस म्हणला आंब्याची डाळ दिली असेल की आंब्याचं झाड दिले का? जावयाची जात किती द्या बैमान, इथं कोणी नाही की दिलं ते वाया, त्याचं नाव जा जा वाया. किती द्या वाया. लावला पोरीनं फोन, पप्पा आम्ही पिंट्याचे बाप म्हणत की तुमचे जावय म्हणत की काय, आणि आंब्याची डाळ दिले, आंब्याचं झाड दिले का? पोरीचा बाप म्हणला मला काय 10 लेकर आहेत, एकटं पोरगण एकटी पोरगी, 25 आंब्याचं बुड आहे, मला तेवढं काय करायचं? मग गोटी आंबा तुलाच म्हणलं. वर्षा यजान आंबे उतरून याचा आम्ही 1 आंबा खाणार नाही, गोटी आंब्याचं बुड तुझ्याच नावावर, ते आंबा तुलाच. पोरीला भूषणच माहिती ना. म्हणल्या झाड दिले की, म्हणल्या झाड दिले की, म्हणल्या झाड दिले की. आता तर बरं झालं म्हणाव का? झाड दिलं सामागायचं म्हणलं, झाडच दिलं असेल की, आंब्याचं वावर दिले का म्हणलं. त्याला काय म्हणते? स्वभाव. किती बी द्या, मागत कधीच भरती होईना, येऊ द्याच म्हणते ते जीव. कधीच मागत नाही ते संत. आणि काही नाही मागणे, काही नाही मागणे,
तसं होतंय. काहीच मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायीन ठेवून या काही न मागती, कधीच मागत नाही. अपेक्षाच नाही. अनपेक्षा सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी. अपेक्षा कुठलीच नाही. निरापेक्ष जीवन जगतात. गेली आशा पास निवारून देवाकडे कुठल्याच प्रकारची मागणी करत नाहीत. त्याचं जीवन संताचं आणि देवाचं जीवन उलट आहे. मागत त्याच्याकडे झुकून बघत नाही आणि जे मागत नाही त्याच्या माग लागल्याशिवाय. देवाचा स्वभाव आहे का तुमचा आमचाही स्वभाव आहे? तुमचा आमचाही तेच आहे. किती जवळचा सोयर राहू दे, मागणार राहू ते कोण येऊन आले घे म्हणते, आले रे 7:30 म्हणते. आणि जे मागत नाही त्याच्या माणसं माग लागतात. घ्या की थोडं घ्या की. पंक्तीला जेवाय बसल्यावर नुकते 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 म्हणा आणि जेवणाऱ्यानं फक्त म्हणा नग नग म्हणलं की वाढणाऱ्याला जोर येतो. का घेईन असं म्हणते नगर जेवण माझा हात मोडतोस का म्हणतो. अरे नको रे जेवण उष्ट राहू दे म्हणून. 4 माणसं जेवतात. हा भरपूर तिकडे घे 4 दाणे घे 2 घे तुला वाढल्याशी जाईत ना. ते नग म्हणाले घे म्हणाले. पलीकडच्या पंक्तीत म्हणाले तुमच्यापाशी नुकतेच आहे का? हाय हाय इकडे आणा. आलोच म्हणला. इकडे आणा म्हणाले की आलोच म्हणाले. आणि हे नग म्हणाले न मागे त्याची रमा होय दासी. नाही म्हणून बघा लोक मागे लागत आणि त्या म्हणा की लोक फजिती करतात. विठाला विठाला विठाला. अशी सप्त्याची मिटिंग बसली इकडं. महाराज कोणते घ्यावं कोणते घ्यावं कोणते घ्यावं. एकानं महाराजाला फोन लावला आळंदीची आमच्या गावात तारीख पाहिजे. महाराज म्हणले घ्या. किती तारीख? 3 तारीख. हाय रिका म्हणून आमचं काही तुम्हाला माहित आहे का? किती 35,000 कार्यकर्ते म्हणजे गाव बार काय थोडं काही 2-4 हजार कमी पटलं तर घ्या म्हणजे. तर फोन ठेवा. तुला फोन लावला कार्यकर्त्यांनी. महाराज 35च घ्या पुरी या म्हणून. आले महाराज कीर्तनाला. 9 ते 11 कीर्तन झालं. नारळ देताना कार्यकर्ते 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 कोणाला म्हणते माहिती आहे का? काही बी करते त्याचं नाव कार्यकर्ते. काही बी करते. पैसे दिले महाराज सऱ्या 10-10च्या नोट. 10-10ची नोट 35,000 थोडी झाली 10-10ची. असतो महाराज म्हणजे कवा मोजीत बसावं. गाडीत बसले की मोजतो. 11:30ला महाराज पैसे मोजा सुरू केले. ते 12 वाजले. अर्धा घंटा गाडी 50 किलोमीटर गेली. तिथं गेला पैसे मोजले 31,000च निघाले. 4 कमी. ड्रायव्हरला म्हणलं की गाडी वापस. तर मला महाराज आता झाला अर्धा घंटा लागते. 12:30 वाजता मंदिरापाशी कोण राहणार आहे? तुला घे म्हणालो की वापस. घेतली गाडी वापस. 12:30ला गाडी गावात आली. मंदिरापाशी एक किनेकरी होता. सप्त्यातला पाऱ्याचा येणा घेतलेला आणि एक त्याच्या भुकीला झोपलं होतं. महाराज गाडीतून उतरले. कुठे गेले कार्यकर्ते? असला असतं का म्हणले? अपमान केला बोलून. 35 बोलून 31 दिले. हे बरोबर आहे का? किनेकरी म्हणा महाराज नवीन पोरं सुरू कार्यकर्ते जाऊ दे आता नाही पुढच्या बार देत. मी काय बळून आलो का? असला असतं का? गावात बोलून अपमान. भुकीला झोपलं होतं ते उठून बसलं. खरं आहे म्हणला महाराज की आपल्या गावची लोक असलंच करायत म्हणला. महाराजाच्या पुढी नावाच्या पुढी 35 लिहिली असतील म्हणला. महाराजाला 31 देत म्हणला. 4,000 मधल्याने हाणले म्हणला. हे कार्यकर्ते हे लकलेत म्हणला. असलंच करत म्हणलं. हे महाराज 31,000 इकडे द्या म्हणलं. तुमच्याकडे 31 द्या म्हणलं. आत्ता जातो म्हणला. 35 जाणतो म्हणलं त्याच्यापासून जाऊन. महाराजांनी खिशातले 31 दिले काढून. एवढं बोलायला तो आणते ते जे 31 घेऊन जे निष्ठलं. 1 वाजला 1:30 वाजला 2 वाजले तरी येईना. महाराज गाडीत बसू लागले. गाडीतून उतरू लागले. येणेकरी महाराजाकडे बघून चोऱ्यानं तारं वाजवले. रामकृष्ण हरी म्हणाले. महाराज म्हणजे अरे 2 वाजले तर कुठे गेले? त्याच्याकडे पैसे दिलावत कशाला म्हणला तुम्ही? ते सप्त्याकडचं नव्हच म्हणलं. ते तुमचे 31 बी गेले 35 बी गेले. 35 बी गेले. मग र तो जाऊन त्याला 31 तरी घेऊन ये की र म्हणजे महाराज. मी जात होतो पण इना कुणी घ्यावा म्हणला माझा. महाराज म्हणजे घंटावर मी घेतो.
2 वाजता जे इना घेतला महाराजांना इने करीचे निष्ठन 2:30 वाजले 3 वाजले 3:30 वाजले 31 बी गेले 35 बी गेले गळ्यात इना गाडीतून ड्रायव्हर म्हणाला बाका गुतले म्हणला महाराज गुतू द्या म्हणला 4 वाजता 2 माणसं आले काकड्याला एक आंधळ एक भैर एक भैर पुढे चलाली आंधळ मागे तिचा खंदर हाटून चलाली त्या पुढचं भैर म्हणाले रात्रीचा महाराज होय कर म्हणला महाराजांनी इन्याशीत गुत्त घेतलंय का म्हणला महाराज इना तुमच्याकडे कसं काय त्यानं म्हणलं तू विचारू नये आणि मी काही कर पर एवढा इना घे गडे म्हणजे मला 35 बी न ग त्यानं म्हणलं तुमचा इना घ्यायला आमचं बोलणंच नाही म्हणलं काकड्याचं बोलणं खाली बसून काकडा करतो मला उभा टाकून मला जमला म्हणलं इना घेऊन मला काय फायदा महाराज म्हणजे माझ्या खिशातले 500 देतो गोष्ट संपली तुमच्या ध्यानात आला असेल न मागणाऱ्याच्या माग लागतात घ्या म्हणून आणि जे मागत आहे त्याची अशी फजिती करतात देवाचा स्वभाव आहे जे मागत नाही त्याच्या माग लागतो माझा मुद्दा आहे का जीव मागत राहते संत मागत नाही तर देव न मागणाऱ्याच्या माग लागतो मग संत मागत नाहीत मग आज नामदेव आहे का मागतात त्याचं एक कारण आहे मागण्यात 2 प्रकार आहेत दान आणि पसाय दान 2 प्रकार आहेत स्वतः करता कुटुंबा करता मागितल्या जाते त्याला दान म्हणतात आणि दुसऱ्या करता समाजा करता इतरा करता मागणी करता त्याला पसायदान म्हणतात आजची मागणी नामदेव राहायची आहे पण स्वतः करता मागणी नाही म्हणून दान नाही हे पसायदान आहे ज्ञानोबाळ्याचं पसायदान आहे की नाही आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो श्यावे तो सोनी मज द्यावे पसायदाने विश्वात्मक देवाकडे केलेली प्रार्थना स्वतः करता नाही किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी आळंदीपुरतं म्हणले नाहीत पुणे जिल्ह्यापुरतं नाही महाराष्ट्रापुरतं नाही तिन्ही लोकी भजिजो आधी पुरखी अखंडित जग सुखी झाले की मी सुखिया झालो म्हणले येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला समाजा करता मागणे त्याला पसायदान म्हणतात नामदेवाने दान स्वतः करता मागितलंय समाजा करता समाजातल्या काही घटका करता काही विशेष लोका करता माझी आशा कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा आयुष्य भावे तया गुणा आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य भावे तया आयुष्य भावे तया माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा नामदेवाची आज मागणी म्हणजे स्वतः करता नाही माझी आस कळा हरीच्या दासाला अकल्प आयुष्याची मागणी याचा अर्थ नामदेवाने केलेलं पसायदान आहे ज्ञानोबारायाचं पसायदान आणि आजचा अभंग म्हणजे नामदेवरायाचं पसायदान आहे नामदेवरायाने मागणी मागितली पण स्वतः करता नाही थोडंसं महत्वाचं वाक्य ऐका लक्ष देऊन काही लोकांची समाजात गरज नाही काही लोकांची कामापुरती गरज आहे आणि काही लोकांची विशेष गरज आहे ते लोक जगले पाहिजे कारण त्याच्यामुळे समाज सुखी होते दुर्जनाची गरज नाही दुर्जनामुळे दुसऱ्याचं भलं होत नाही उलट दुर्जन समाजाला पीडा देतो दुर्जनामुळे इतराला त्रास होतो दुर्जनामुळे समाजाचं नुकसान होतंय असे माणसं लवकर गेले पाहिजे कोण दुर्जन लोक राहून मला उपयोग नाही का ते सुखानं जगच ना पण दुसऱ्याला सुखानं जगू देना असले माणसं भिगी गावाच्या बाहेर काढले पाहिजे तुकाराम महाराज म्हणले मी कशाला म्हणू तू का म्हणे खरा ते दुनिया दूर करा ये दुनिया दूर करा ये दुनिया दूर करा मने खरा हे दुनिया दूर करा दुनिया दूर करा हरी ये दुनिया करा ये दुनिया करा दुनिया करा
म्हणे रान तो निघाला भान चहाट चोरटा शिंदळ जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल तुमका थोर झाली चुका वरका नाही घातली भूमिका पेटाच्या भारी कुंभपाकाची शरीरे बोले निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळण चित्त दुराचारी तो चांडाळ पाप सांगा ते विटाळ तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो या लोकांकडून समाजाला त्रासच आहे म्हणून ते लोक राहता का म्हणे लवकर जावं पण एक आहे जे जावं वाटते ते जात नाही तुम्ही बारीक ध्यान करा की ज्याच्या मरणाचं गाव वाट बघते ते सगळ्याची तीर विखाऊन मागे राहते आणि जे माणसं राहू वाटते नाही गडे ते माणूस आणखी 4 वर्ष जगला पाहिजे असं जे लोक म्हणते ते भेगी मरते जो आवडे सर्वाला तोची आवडे मराठीतली म्हण आहे म्हणू का आपण म्हणतोच की करडेला वाईट माणसं लोक गाव वाट बघते मरणाची कधी मरल की पुन्हा संगत नीट वागलं नाही कोट्ट आडवच सोयरिकीत आडवं सप्त्यात आडवं ग्रामपंचायतच्या इलेक्शनला आडवं लग्नात आडवं सोयस कधी होऊ दिलं नाही आडवं आडीच गाव एकीकडे एकटच गावाने निर्णय घेतला हे म्हणायचं हे आम्हाला मान्य नाही म्हणत एकटंच नासायचं गाव मुलाला कवा हे गावाच्या बाहेर बला जाईल रे बाबा गाव वाट बोल सुखानं जगू दे ना कसलंही काम असू द्या त्याला आडवच यात आता काही माणसं म्हणते चांगल्या कामाला निघाले मांजर आडवं गेलं की काम होईना मांजर 10 बी आडवे जाऊ द्या काम रुकना माणूस एक बी आडवं गेलं तर काम होईना माणूस आडवं गेलं हो ते काम फिसकलच म्हणून समजा असा दुर्जन माणूस गावासंग जमलं नाही जलम पर वाईट वागलं पोरासंग जमलं नाही 4 पोर होते पोरातून बाजूला राहिले पोरातून दुनियात बाजूला राहिले काही नवल ना एका दिवशी बायकोतून बाजूला राहिले किती वंगळ म्हणावं बघा की आता पोरातून बाजूला दुनियाच राहिले बायकोतून बाजूला राहिले एका कडीला बायको एका खोलीत हेनं एका कडीला म्हातारी होते 63 हेनं होतं 68 आकडे 63 आणि रात्रीच्या कवा मरून पडलं की कुणच बघाय नाही दुसऱ्या दिवशी 12-1 वाजला म्हातारी म्हणजे दरवाजा कसा काढला नाही म्हाताऱ्यानं पोरं हो बघा रे म्हणजे म्हातारा मधून साखळी लावून झोपले मध्ये झटकावून गेले दरवाजा मोडून मध्ये बघितलं तर काय ते मध्ये मेले ते देवघरात देव असते बघा ते सत्यनारायण रंगनाथ असते की नाही तसं ते कवा मरून पडे गेलं ताटून पोरं म्हणले गाव काय म्हणेल रे हातपाय तरी बापाचे मोडा की शी हात जे होता ते असं करून हे पाय असं करायला गेले की वरचा हात त्याच्या गळ्यावर पडला नगर जवळ गेले की धराले म्हणले दरवाजा बाहेर काढा येईना आंघोळीला बसवायला येईना आंघोळीला बसले की एक हात वरील एक हात असं ताटीवर झोपवायला येईना एक म्हणा न्यार वडीत म्हणला कुठे येणं चांगले कामं केले म्हणून त्याचं मड वडीत नुरले गाव मातीला जमलं म्हणून चाल कुणं ठाण्याला फोन करा की काय 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 करीत गाडी आली जेवढे माणसं मातीला होते तेवढे माणसं मध्ये घात मध्ये ठाण्यात घातल्यावर ते माणसं म्हणले जलंबर बी गावासंग वाईट वागलं मेलं ते मेलं आणि गावाला घेऊन गेलं बघा असलं काही लोक हे मेलं तरी गावाला सुखानं जगू देत नाहीत असे दुर्जन लवकर जाव ज्ञानेश्वर महाराज दैत्याचे कुळे नाशी साधूचा मान घेऊशी हे दैत्याचे कुळे नाशी हे जे तुकडा आहे का नाही त्याच्या करताच दैत्य लोक दुर्जन लोकांचं कुळ लवकर नष्ट हो मला आणखी गोष्ट राम अवतारात रामानं पहिल्यांदा राक्षसीनच मारली आणि कृष्ण अवतारात पहिल्यांदा राक्षसीनच मारली सुरुवात बायापासूनच केली तुम्ही बघा राम अवतारात सुरुवातीला कोण मारली ताटेकान कृष्ण अवतारात कोण मारली पुतना का मारली हिचा काटा काढले की हिचं कुळ बंद होते म्हणजे पुढे जन्म व्हायचं
हेच कुळ भेगी नष्ट व्हावं, दुर्जनाचं कुळ वाढू नये का दुर्जनाची गरजच नाही. दुसरा एक वर्ग आहे, कामापुरता वापर करावा, नातेवाईक सोयरे धैर्य, लांब बी जाऊ नये, दूर बी जाऊ नये, जवळ बी राहू नये, गरजेपुरते वापर करा. विधी पुरते कारण वारावे वचन, ये रामान विधी पाळना पुरते हे रमान विधी पाळना पुरते मेरा मन विधी करना पुरे, मेरा मन विधी करना हे रमानव विधी पाळना पुरते हे रमानव विधी पाळना पुरते मेरा मन विधी करना पुरे, विधी करना देवाची ते भूते मनोनिया देवाची ते भूते मनोनिया हे रमान विधी पाळना पुरते हे रमान विधी पाळना पुरते देवाची भूते मनो रमान विधी विधी पाळना देवाची ते भूते मनोनिया 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 हे कायमचे जावं असं बी नाही, लवकर जावं असं बी नाही, लई दिवस राहावं असं बी नाही, कामापुरता वापर करा. भाऊकीचा, सोयऱ्याचा, नातेवाईकाचा गरजेपुरता वापर करा. का ह्याच्यातच राहायचं, पण अंगाला अंग लागू द्यायचं नाही. वल्या नारळासारखं नाही, वाळलेल्या नारळासारखं. नारळाचे दोन नमुने असतात, वाळलेले नारळ आणि ओलं नारळ. वाळलेलं नारळ खोबळा नारळातच राहतंय, असं वाजिलं का नाही खडखड वाजते, अंगाला अंगला मदत नाही. कवाई फोल्ड, खोबळा एका बाजूला टरपूर एका बाजूला, तसं ह्याच्या संग राहायचं. चिटकून लई राहायचं नाही, अंगाला अंग लागू द्यायचं नाही, आकाराने चालू द्यायचं. तुमच्याकडे शब्द आपला आकार आहे की ना आपल्याकडे, आकार कल हे लोक लांबी करायचं नाही, जवळ बी धरायचं नाही, कारण ह्याची गरज आहे ना. भावकी कोणाला म्हणते, ज्याच्या वाचून जगायला येईन आणि जे सुखानं जगू दे ना त्याचं नाव भावकी. म्हणजे हे लांबी करायचे नाही तर जवळ बी करायचं नाही, कामापुरता वापर करावा. ऐका, ह्याची समाजाला जास्त गरज बी नाही आणि नको नाहीत असं नाही, पण तिसरा वर्ग महत्वाचा आहे. हे लोक समाजात राहिले पाहिजे. गावागणेश एक दोन लोक असले पाहिजे. कोण? सज्जन. सज्जनाच्या संगतीनं गाव सज्जन होते, सज्जनाच्या संगतीनं भावकी सज्जन होते, सज्जनाच्या संगतीत आलेले दुर्जन लोक सज्जन होतात. सज्जन समाजात टिकला पाहिजे. का? सज्जनामुळं समाजाचा फायदा आहे. वर्षात सकळ मंगळे ईश्वर निष्ठेची मांद्याळी, अनवरत भूमंडळी भेटतो असे सज्जन माणसं अनवरत सदा भेटाव, सतत भेटाव. सज्जनाची गरज आहे. सज्जनाचं कुळ वाढलं पाहिजे. माझा मुद्दा ऐका, दुर्जनाचं कुळ नष्ट झालं पाहिजे, सज्जनाच्या कुळाची वाढ झाली पाहिजे. ज्यावेळेस ज्ञानोबा समाधी घेतात की नाही, त्यावेळेस देव रडू लागले आणि देव म्हणतात ना, मा हे उद्धवा, मला असं वाटाले माझ्या हृदयाचे दोन भाग व्हालेत काही. का? माझ्या ज्ञानोबासारखा सज्जन महात्मा समाधीला बसायला.
उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न व्हावा वियोग, हृदय होत असे दोन भाग, जानांतरंग तुम्ही माझे. ज्ञानोबाऱ्यासारखे महात्मे राहायला पाहिजे. माऊलीचं वय किती वर्ष, समाधी किती वर्ष घेतली, 22 वर्ष. राहायला पाहिजे असे माणसं लवकर महाराज समाजातून आलुप्त होतात. एक सांगा, शहाणे माणसं काम झाल्यावर जास्त वेळ थांबत नाहीत आणि बिनकामाचं कुठेही बोंबलत फिरते ते येड. आता काही माणसं गाय केला काम करता जातात, काम नसलं का नाही कशाला पारून जायचं, घरी बसून राहतात. काम नसल्यावर काही माणसं उठलं की सकाळच्या परी खेळायला जाणार, दिवस मालतात ते कुणाला कवाय बेटा खेळा तिसऱ्या कसं काय उग आलो उग. काम संपलं की शहाणे माणसं राहत नाहीत, कुठे उठून जात नाहीत. जे लोक राहवाडतात सज्जन ज्ञानोबासारखे महात्मे, माऊलीसारखे महात्मे, समाजाला ज्यांची गरज होते, 22व्या वर्षी समाधी घेतली. त्याच्या पुढे सांगा, तुकोबारायचं वय 42 वर्ष. तुकोबारायची समाजाला गरज होती, महाराजामुळे 10-5 लोक सुधरत होते, महाराजाची समाजाला आवश्यकता होती. महाराज म्हणले आता पुष्कळ झालं, आता आधी सोनये जना आईशे करा. 42व्या वर्षी समाधी घेतली. वैकुंठ गमन केलं कुणा तुकोबारायला. 22व्या वर्षी समाधी घेतली माऊलीनं, 42व्या वर्षी वैकुंठ गमन केलं तुकोबारायनं. फक्त वयामध्ये जास्त दिवस जगले नामदेव महाराज. नामदेव महाराजचं वय 80 वर्षापर्यंत. किती वर्षापर्यंत? नामदेव महाराज म्हणले ज्ञानोबाराय 22व्या वर्षी गेले, तुकोबाराय 42व्या. सज्जन माणसं राहावं लागतात, ते लवकर जातात. देवा माझी प्रार्थना आहे असे सज्जन, असे हरिभक्त, असे हरिदास असतील त्याचं आयुष्य भरपूर वाढावं. अकल्प, अकल्प शब्दाचा अर्थ करत त्रेता द्वापार आणि कली या 4 युगाची एक कडी. असे 1000 युग गेल्यानंतर एक कल्प होते. अशा अकल्पापर्यंत जीवन या हरिदासाने जगावं, त्याच्यामुळं समाज सुधरते. अशा हरिदासाला अकल्पाविष्य प्राप्त व्हावं. अकल्पाविष्य भावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. आणि आयुष्य देत असताना या हरिदासाच्या कुळाला, या संत मंडळीला ज्या गोष्टीमुळे बाधा होते, कल्पनेची बाधा बोल काळी, कल्पनेची बाधा बोल काळी, कल्पनेची बाधा बोल काळी, कल्पनेची बाधा बोल काळी. हो ही संत मंडळी सुखी असो, सुखी असो, कल्पनेची बाधा बोल काळी, कल्पनेची बाधा बोल काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा बोल हरिदासाच्या कुळाला कल्पाविष्य प्राप्त व्हावं, ज्याच्यामुळे त्याच्यात बाधा येईल आणि त्यांना दुःख प्राप्त होईल. असे कल्पनेची बाधा त्यांना प्राप्त होऊ नये. कल्पनेची बाधा न हो कवने काळे. हे संत मंडळी सुखी असो. दुःखाला कारणीभूत काय असेल तर कल्पना. जीव दशेला आणले कुण, कल्पना युद्या तेने झाला जीव, तेने झाला जीव, आयुपादी शिव बोली देते, आयुपादी शिव बोली. हरी कल्पना योजना तेरे
प्राप्त झाली कल्पना विद्या त्याने झाला जीव. नाहीतर आपण देवाचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोकी. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझी कल्पना विद्या बाजूला सारण जीव दशा मुक्त होणं भगवत स्वरूपाला प्राप्त झाला की जीव सुखी झाला. तो कामने कैची किव आणि कोटे जीव निराळा म्हणून कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. हे संत मंडळी सुखी असो. जे मीपणा गाजवते ते दुःखाला कारण ठरते आणि मीपणा गाजवते ते अहंकार. या अभिमान त्याला लागून अहंकाराचा वारा न लागो राज. टाळ 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 हा. अहंकाराचा वारा न लागो अभिमानाचा वारा लागला मी म्हणण्याची माती करते. नवल अहंकाराची गोटी विशेष लगी अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. मोठे मोठे जे दिवस आले की नाही कारण एक अभिमान. माझ्यासारखा कोणीच नाही म्हणला. माझ्यासारखा कोणीच नाही म्हणतंय. ऐका ते लवकर मातीत मिसळत. जे झाड लवकर वाढत ते लवकर खुडत. अभिमान जीवाला घातक आहे. अहंकार जीवाला घातक आहे. आणि तो अहंकार ज्यानं दुःख प्राप्त होते असा अहंकार विष्णुदासाला नको. अहंकाराचा वारा न लागो राजस. दोन शब्द इथं महत्वाचे. पहिल्या चरणात हरीच्या दासा म्हणले आणि तिसऱ्या चरणात विष्णुदासा म्हणले. तुम्ही प्रमाण लक्षात ऐका. काय अकल्पाविषयी हवे ते अकुळान माझी सकळा हरीच्या दासा. आणि इथं काय म्हणले अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. एकाच अर्थाचे शब्द आहेत पण विष्णुदास आणि हरिदास याचे अर्थ दोन करता येतात. जे हरीचे दास ते हरिदास. याचा विग्रह जर केला हरी ज्याचा दास ते हरिदास. हरी तैसे हरीचे दास तैसे हरीचे दास. हरी तैसे हरीचे दास हरी तैसे हरीचे दास. आई दया भय मोह चिंतास भय मोह चिंतास. आई दया भय मोह चिंतास आई मोह चिंतास. होनी राहती उदास राहती उदास राहती उदास राहती उदास. बळकट कास भोवती
नसाये तयाचे वाढले ठाईचे बाणे टाकून या जावे हरी ज्याचा दास ते हरीचे दास अशा हरिदासाला अक्कल्प आयुष्य प्राप्त व्हावं. आणि नामदेवरायाचे जेवढे अभंग आहेत त्याच्यातले 25% अभंगाचं शेवट विष्णुदास या शब्दापासून आहे. गाता काढून बघा कोणता नामा विष्णुदास नाम कोणता नामा विष्णुदास. तुम्ही अभंग काढून बघा विष्णुदास नामा म्हणून घेण्यात नामदेवाला अभिमान होता. आणि अशा विष्णुदासाला अहंकाराचा वारा लागू नये. आणि शेवट महत्वाचं आहे. 2 मिनिटं अगोदर बोलतो पुन्हा शेवट म्हणून देवाकडे प्रार्थनाही केली आहे आणि नामदेवाने आशीर्वादही दिलाय. नामा म्हणे तया असावे. साधूच्या आशीर्वादात फार मोठी ताकद असते. मला किती ताकद असते. मेलेले माणसं जिवंत करते कोण साधूचा शब्द. तुम्हाला सगळ्या कथा माहित आहे. ज्ञानोबाराय नेवाशाहून जात असताना सच्चिदानंद बाबाचं प्रेत समोर नेऊ लागलं. आईसाहेब सती जाण्याकरता निघाले होते. साधूचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबाराच्या समोर आल्या. चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्य होते भाऊ. आईसाहेब हसल्या. माऊली हे चालले ते माझ्या प्रेत मालकाचं आहे. मग तुमचा दिलेला आशीर्वाद खरा का हे प्रेत खरं. माझे मालक वारलेत. माऊली म्हणले थांबा आणा ते प्रेत खाली ठेवायला लावलं. मस्तकावर हात ठेवला. काय ज्ञानोबाराची कृपा असेल महाराज. बोल बोले आबोले काय कैसा वासुदेव हा हा मेले माणूस बाळापोटी माहेर गेले. काय प्रमाणे ते कैसा वासुदेव बाळापोटी माहेर गेले. मेली माणूस जिथे उठवले वेळ काळा ते राशीला कैसा वासुदेव बोल तो बोल हा बाळा पोटी मायरी गेल मेले माणूस जित उठ वेळ काळा ते ग्राशील गा कैसा वासुदेव बोलतो. सच्चिदानंद बाबा झोपेतून उठावं असे उठून बसले. साधूच्या आशीर्वादाची ताकद आहे. म्हणून श्री माननीय भोजाजी रावसाहेबजी गयाळ नामदेवरायाच्या शब्दात आपण त्यांना आशीर्वाद देऊया. नामा म्हणे नाम म्हणता असावे कल्याण. नाम म्हणता असावे कल्याण.
ही संत मंडळी सुखी असो, सुखी असो, सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. आजच्या अभंगात श्रेष्ठानं श्रेष्ठाकडे श्रेष्ठाकरता केलेली श्रेष्ठ मागणी म्हणजे आजचा अभंग आहे. नामदोऱ्यासारख्या महात्म्यानं भगवान पंढरीनाथाकडे हरिदासाकरता केलेली मागणी अकल्प आयुष्याची आहे. आपणही या गयाळ परिवाराकरता हीच मागणी करूया. या ठिकाणी थांबूया. आमच्या अनंत महाराज त्यांच्या वडिलाचा अमृत महोत्सव या ठिकाणी भूमीत झाला होता. शास्त्री महाराज नळदला, हो नळदला, आणि मला वाटते मालकाचं कीर्तन होतं आणि शास्त्री महाराजाचं. त्यांच्यानंतर आता या आजचा कार्यक्रम, आता ह्या परिवाराचा त्यांचे संस्कृत करावं ना, ते आपल्यालाच करण्याचं योग घ्यावं. रामकृष्ण असाच परिवाराचा एक सांगतो. आता हे कीर्तनात बोलू नये पण सहज बोलतो. तुम्ही तेरवी करताल, गोड जेवण करताल, वर्षभरात भरपूर मोठे करताल, पण ते बघण्याकरता मायबाप नसते. जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरे बात पूजवाया मिट्टी भर चावल लेके, कौवे को बाप बनाया, कौवे को बाप बनाया, कबीरा कबीरा. वा वा, हे बघ
टाळी वाजवा एकदा. हे आज त्याच्या समोर जे कार्यक्रम झालाय त्याचं अंतःकरण भरून आलं. मी मगवाई बघितलं, डोळ्याला पाणी आलं त्याचं अंतःकरण का भरून आलं? एवढं थाट, एवढा आनंद, एवढा समाज, पाहुणे, नातेवाईक, सोयरे, धायरे, भूदेव, वारकरी, भजने समाज जमा होऊन त्यांना आज आशीर्वाद प्राप्त होते. असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम हे केले पाहिजे. प्रत्येकानं आपल्या आईवडिलाच्या सेवेत रत राहिलं पाहिजे. आता सध्या कसं झाले, काय केले ते मीच केले म्हणाले, बापाचं नावच घे ना मला. पाडा मीच बांधला म्हणला, रान मीच घेतलं म्हणला, ह्याच्यात बापाचं काहीच नाही म्हणला. मोटरसायकल मध्येच आहे म्हणला, ट्रॅक्टर मध्येच आहे म्हणला, ह्याच्यात बापाचं काहीच नाही म्हणलं. उकंड्याची जागा सुद्धा बापाची नाही म्हणलं, तू तरी बापाचा आहेस का नाही म्हणलं. एवढे कसे बैमान झाला म्हणालो माझ्या बापाला. म्हणून तर आता उतू आले महाराज, इतके सप्ती व्हालीत की नाही. दुनियाची भजनं वाढली, आता दुनियाचे महाराज झाले, दुनियाचे कीर्तनकार. खूप परमार्थ वाढल्या, पण केलेल्या परमार्थाला फळ काय येईना. कृतज्ञ लोक पण आहेत. कृतज्ञता नाही, हे कार्यक्रम म्हणजे कृतज्ञतेचा आहे. ज्या वडिलांना आपल्या करता कष्ट घेतले त्याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. हे कृतज्ञतेचा सोहळा आहे, असा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि छोट्या मोठ्याने आपल्या वाडवडिलाचं कार्य असं संपन्न करावं. या गयाळ परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाच्या पाठीमागं जर मोठा सहभागन काय असेल तर आमच्या शास्त्री महाराजाकरता आहे, त्याच्याकरता टाळी वाजवा. शास्त्री महाराजांनी मला काहीतरी 25 फोन केला असं, आणि मला आनंद वाटला, कारण अशा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीने आम्हाला निमंत्रण देणं म्हणजे त्याच्या मनाचा मोठेपण आहे. आजचं कीर्तन त्यालाही करता आलं असतं ना, आम्हीच कीर्तन करावं असं काही नाही. त्याच्या पुढे आम्ही कीर्तन करणं म्हणजे त्यांना शिकविण्यासारखं आहे. त्याच्याकडून शिकायचं आणि त्यांना पुढे शिकवायचं. बालक बापाचे ताटी रिगे, ते बापाचे जीव लागे. त्याच्या पुढे आम्ही लहानाचे मोठे झालो. आमचे आजोबा या गावाला बरेच दिवस आले. श्रीराम महाराज म्हणजे निष्प्रह मनुष्य, एकाही एमपीला कुणाचे हात लाव, तिकटाच्या वरी रुपया कधी घेतलेले आहेत आमच्या आजोबांना. आणि त्याचेच पुण्य आहे महाराज. शास्त्री महाराज हे सगळे संघचे एका वर्गाचे म्हणजे एका वयाचे संगनमतानं सोबत राहिलेले, सोबत परमार्थ केलेली मंडळी आहेत. अशा थोर महात्म्यानं शास्त्री बाबांनी मला आज्ञा दिली आजच्या कार्यक्रमाची. योग आला म्हणजे मग धावपळ असते, पण आज थोडा निवांतच टाईम काढला त्याने. हां, माझ्या मनावर ते म्हणजे तुमच्या मनावर, तुम्ही कोण्या दिवशी म्हणा. आज योग काढला आणि न्हाव्याला येण्याचा पहिलाच प्रसंग आहे. आता येणं होईल, आता पुन्हा डबल कवा चेक करा की असंच. आता तर खातं उघडले आता काय. असंच पुन्हा प्रसंग आला तर बोलायचा प्रयत्न करूया. बोलता चुकीचा शब्द गेला असं क्षमा करा. योग्य शब्द असतील मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराजांचे करविली तैशी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. सगळ्यांनी हात वरे करा. टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. आरती होईल आणि नंतर तुलेचा कार्यक्रम. अगोदर हो, अगोदर शर्करा तुला होईल, नंतर आरती होईल. 10-5 मिनिट कोण उठू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिक वरद हरी विठ्ठल, ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव. हो हो हो, 1-2 मिनिट तुम्ही थोडे आशीर्वाद द्या. 2 मिनिट. नाव आहे या पुण्यनगरीमध्ये श्री माननीय भोजाजी रावसाहेबजी गयाळ यांना 81 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांचे 2 सुपुत्र मारुती भोजाजी गयाळ आणि राम भोजाजी गयाळ यांनी आपल्या वडिलाच्या कृतज्ञतेपोटी हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा, माऊली बसा तुम्ही, सहस्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे.
थोडक्यात माहिती देतो. सहस्रचंद्र दर्शन म्हणजे काय? ज्याने आपल्या जीवनामध्ये 1000 चंद्र पाहिले. दररोजचा चंद्र नाही बरं का प्राध्यापक साहेब. पौर्णिमेचा चंद्र वर्षाचे 12. 80 गुणिले 12. लवकर लवकर सांगा. 960. या 80 वर्षामध्ये 26 अधिक मास येतात. 960 आणि 26 किती झाले? 86. 986 हा 900. हा 986 86 आणि 81 वर्ष पूर्ण झाले. हे पुन्हा 12. हा हे 12 किती झाले? नाही नाही पण 2 महिने पुन्हा अधिक झालेत ना, म्हणजे 1000 चंद्र झाले. म्हणून सहस्र चंद्र दर्शन सोहळा आपल्या गावात पहिल्यांदा भोजाजीचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा होतो आहे. नवे नवे त्यांच्याकडे जे जे पाहुणे मंडळी त्याने मला हे काय काढलंय म्हणून मोठ्या थाट्या माटामध्ये. आणि आमचे बालमित्र आहेत बरं का. भोजाजी म्हणजे आमचे बालमित्र. शेजारी घर आहे आणि माझा सल्ला भोजाजींना प्रमाण असतो. कोणताही सल्ला देऊ मी, भोजाजी नक्की ऐकणार म्हणजे ऐकणार. आणि त्या संबंधाने महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक आहे असे भागवताचार्य, कीर्तन केसरी, हरिभक्तीपरायण, पूजनीय ज्ञानोबा माऊली, आरबुजवाडीकर तथा शिंदगीकर माऊली यांनी गयाळ परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सुंदर प्रकारची आपली कीर्तन सेवा उत्कृष्ट प्रकारची सादर केलेली आहे. महाराजांनी नामोल्लेख केला. 2 वर्षापूर्वी आमचे हरिभक्तीपरायण अनंत महाराज शास्त्री यांनी आपल्या वडिलांचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 75 वर्षे पूर्ण झाले. अमृत महोत्सव 75 वर्षे पूर्ण झाले. अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. परिस्थिती नसताना 5000 माणसाचं अन्नदान होतं. म्हणून असा सोहळा का करावा गावात, तर पुढच्या तरुण पिढीला हा सोहळा म्हणजे आदर्श आहे. ज्यांचे आईवडील जिवंत असतील त्यांनी आईवडिलाविषयी काय महत्त्व असतं, आईवडिलाची सेवा कशी करावी, हे कीर्तनकाराच्या माध्यमातून तरुण मंडळींना श्रवण करायला मिळतं. आणि त्यातून तरुणांचं परिवर्तन व्हावं या कल्पनेने, या इच्छेनं या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. या सोहळ्यासाठी ज्यांची उपस्थिती आहे असे संगीत अलंकार, गायनाचार्य, हरिभक्तीपरायण पिंटू महाराज वैतागवाडीकर, हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी अनंत महाराज शास्त्री नळदकर, हरिभक्तीपरायण नवीन तरुण तरफदार आमचे संगीत अलंकार किरण महाराज करवर पडेगावकर, हरिभक्तीपरायण आपल्याच शेजारचे हाकेला ओ देणारे, केव्हाही हाक मारा, पाकिट नाही असे हरिभक्तीपरायण संगीत अलंकार राजाभाऊ महाराज लिंगायत नावलगावकर, गावातील सर्व गायनाचार्य मंडळी. ते पुन्हा होईल ना शेवटी आहे. पाहुणे मंडळी आलेली, या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी पाहुणे मंडळी आलेली, सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. आणि तरुण तरफदार मृदंग अलंकार तालमणी हरिभक्तीपरायण दत्ता महाराज जंबाले वैतागवाडीकर, ज्येष्ठ श्रेष्ठ मृदंगवादक, त्यांना काही काम असल्यामुळे गेले असतील, हरिभक्तीपरायण विनायक महाराज दत्तवाडीकर, सर्व पाहुणे मंडळी, सर्व माता भगिनी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदानं हा सोहळा पार पडलेला आहे. आता भोजाजींची शर्करा तुला होईल, आपण कोणीही उठायचं नाही. शर्करा तुला झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन गयाळ परिवाराच्या वतीनं केलेलं आहे. तरी भोजाजी गयाळ यांनी शर्करा तुला करण्याकरताना इथं यावं. एखाद 2 महिला सौभाग्यवती ओळण्याकरता आहेत का? या पुढे यावं त्यांना.
ओवाळाय करता देवबापाने मंत्र म्हणावे, शांतीपाठ म्हणा किंवा तुम्हाला येतील ते म्हणा. हां वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपतीचं स्तोत्र आपण स्तवन करू. हा उजव्या साईडला बसवा त्यांना. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरी काक्षो मंगलाय तनो हरिहि सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम येषां हृदयस्थो भगवान मंगलाय तनो हरिहि. बरं इकडून बस, इकडून उजव म्हणजे इकडे इकडे बस, इकडे बसवा. प्रथमम वक्रतुंडंच बसवा, कुणीकडे तरी बसवा, काय हरकत नाही. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं